जे काल होते कालच्या बॅचला जे होते त्यांना माहीत आहे एवढं काही हार्ड नाही, सोपं होतं. फिजिकल क्वांटिटी म्हणजे कुठली क्वांटिटी? अशी क्वांटिटी जी मेजर करता येते. हा फक्त मेजर करता एवढं सोपं नाही, समजा फक्त एवढं सोपं नाही किंवा मेजर करता येते. तर थोडंसं डिटेलमध्ये विच कॅन बी मेजर सब्जेक्टेड टू द ऑल 3 एलिमेंट्स ऑफ सायंटिफिक स्टडी. सायंटिफिक स्टडीचे जे 3 एलिमेंट्स आहेत, 3 प्रिन्सिपल्स आहेत, त्यांच्या हिशोबाने ती मेजर करता आली पाहिजे. ओके, त्यांच्या हिशोबाने ते मेजर करता आले पाहिजे. मग 3 एलिमेंट्स, 3 प्रिन्सिपल, त्यापैकी पहिलं कुठलं? ॲक्युरेट मेजरमेंट, प्रिसाइज मेजरमेंट. जो भी क्वांटिटी आप मेजर कर रहे हैं वो प्रिसाइजली मेजर करते आनी चाहिए. सो इट शुड बी प्रिसाइजली मेजर, प्रिसाइज मेजरमेंट. आणखी काय सेकंड होतं? वॉट एवर द क्वांटिटी यू आर मेजरिंग, यू आर युझिंग, यू शुड नो अबाउट इट इन डिटेल. इट्स अ डिटेल ॲनालिसिस, यू शुड नो. त्याचं डिटेल ॲनालिसिस मला माहीत पाहिजे. आणि तिसरं असते मॅथमॅटिकल ऑपरेशन. जी क्वांटिटी तुम्ही मेजर करत आहात, जी यूज करत आहात, तो उस क्वांटिटी पर मैथमेटिकल ऑपरेशन अप्लाई करते आनी चाहिए. जैसे कि मैथमेटिकल, जैसे एडिशन, सब्ट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन, डिवीजन वगैरह मैथमेटिकल ऑपरेशंस है. और ये सभी ऑपरेशन हम उस क्वांटिटी पे अप्लाई करते आनी चाहिए. उस फिजिकल क्वांटिटी पे मैथमेटिकल ऑपरेशंस अप्लाई करते आने चाहिए, तब जाके वो क्वांटिटी बन जाएगी फिजिकल क्वांटिटी. वी हैव द डेफिनेशन फॉर फिजिकल क्वांटिटी. व्हाट वन? दोज क्वांटिटीज. मात्र प्रत्येक सगळेच दोज क्वांटिटीज which can be measured and is subjected to the elements of scientific studies. 1. Precise measurement. 2. Detailed analysis. 3. Mathematical operations are called as physical quantities. Okay, आणि एक्झाम्पल आहे लेंथ, मास, साइज, टेम्परेचर, एक्सेट्रा. हो, तेच आहे ते. हां, आणि नंतर मग समोर काय म्हणतो आपण की ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहे यांचा यूज करून आपण फिजिक्स मधले लॉज एक्सप्लेन करतो, डिस्क्राईब करतो. या क्वांटिटी ज्या आहेत समजा, या फिजिकल क्वांटिटीचा यूज करून फिजिक्सचे लॉज डिस्क्राईब करतो. ठीक आहे. आणि मग आपण असं म्हटलं होतं की जी कुठली क्वांटिटी आहे, जी कुठली फिजिकल क्वांटिटी आहे, त्याला जर आपल्याला समजा त्याचं मेजरमेंट, फिजिकल क्वांटिटी उसका मेजरमेंट अगर दिखाना है तो कैसे दिखाते हैं? तो कोई भी क्वांटिटी कैसे दिखाएंगे? क्यू इक्वल टू एम इंटू यू. तो कोई भी जो फिजिकल क्वांटिटी रहेगी उसे हम इस तरह से डिस्क्राइब करेंगे. क्यू यानी फिजिकल क्वांटिटी, एन यानी न्यूमेरिकल वैल्यू, और यू यानी यूनिट. ठीक है. और अगर कोई क्वांटिटी है, अगर वो सेम रहती है, अगर एक ही क्वांटिटी है, तो एक ही क्वांटिटी के लिए हम ऐसे लिख सकते हैं कि N1 U1 इक्वल टू N2 U2. जैसे एग्जांपल क्या है? 1 किलोग्राम इक्वल टू 1000 ग्राम. यहाँ पे 1 हो गया पहला वैल्यू, न्यूमेरिकल वैल्यू. यू केजी है ना, केजी किलोग्राम यूनिट है, तो पहला यूनिट हो गया. और इधर क्या है? 1000 सेकंड वैल्यू, सेकंड यूनिट वैल्यू. और ग्राम यानी क्या है? सेकंड यूनिट. ठीक है. तो अगर क्वांटिटी अगर एक ही रही है, एक ही अगर क्वांटिटी सेम रहेगी, तो सेम क्वांटिटी के लिए हम इस तरह से ले सकते हैं. उसमें आप कोई भी यूनिट यूज करें, 1 क्विंटल का भी यूज कर सकते हैं. कोई भी हम कोई भी अगर आपने यूज किए 2 यूनिट, हम उनका कन्वर्शन 2 यूनिट, उनके 2 यूनिट में की वैल्यू हम ऐसे ले लीजिए. इस तरह से सॉल्व हो जाएगा. इस तरह से रहेगा रिलेशन N1 U1 इक्वल टू N2 U2. ठीक है. यहाँ तक तो हमने देख लिया, फिजिकल क्वांटिटी हमने यहाँ तक देख लिया था. ठीक है. फुल सांगते मला फिजिकल क्वांटिटी काय होतं? इंडिव्हिज्युअली सेल्फ. फुल सांगते, इथे विचारणार आहेच. लवकर सांगा म्हणजे आपल्याला टॉपिक आपल्याला कंटिन्यू करता येईल. सांगते तू सांग. The quantities which can be measured with respect to the three principles of science. First, precise measurement. Second, detailed analysis. And third, mathematical operations are called as physical quantities. For example, length, time, temperature, weight, etc. With this help of with the laws of science, with these physical quantities, we describe the laws of physics. Where Q is equal to physical quantity, N describes the numerical value, and U describes the unit. And for same physical quantity, N1 N1 U1 is equal to N2 U2.
where n is inversely proportional to u. हे पण असते की हा जो आधीचा प्रोडक्ट नंतरचा प्रोडक्ट सारखा राहत आहे यानी इनका प्रोडक्ट कैसा रह रहा है, सेम रह रहा है. बरोबर, व्हेरी गुड क्वेश्चन. आधी काय आहे, आधी प्रोडक्ट कुठला आहे N1 U1 आणि इक्वल टू काय नंतरचा प्रोडक्ट N2 U2. म्हणजे हा प्रोडक्ट कसा राहत आहे, आधीचा इक्वल टू नंतरचा म्हणजे काय राहत आहे, सारखा राहत आहे. आधी जेवढा आहे नंतर काय नंतरचा पण तेवढाच आहे. प्रोडक्ट राहते सारखा, प्रोडक्ट राहते कॉन्स्टंट म्हणजे N into U हा प्रोडक्ट राहते कॉन्स्टंट. आणि जर असं तर असेल तर मग आपण काय मॅथमॅटिकला आपण काय लिहू शकतो, आपण या यूला आपण तिकडे ठीक पाडू शकतो, आपण डिवाइड मध्ये जाणार आहे. आणि म्हणून मग रिलेशन कसं निघते, रिलेशन इस तरह से निघेगा की n इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू u, कारण n u जाणार डिवाइड मध्ये. सो n इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू u. मग रिलेशन कसं आहे, न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिट मध्ये रिलेशन कसं आहे, इनवर्स, उलट आहे ना. काय ना, व्हॅल्यू कमी पण युनिट मोठा आहे, व्हॅल्यू मोठी पण युनिट लहान आहे. ठीक आहे ना, रिलेशन असं न्यूमेरिकल व्हॅल्यू युनिट रिलेशन कसं आहे, इनवर्स रिलेशन आहे, डायरेक्ट नाही आहे. ठीक आहे, इक्वल झालंय. चला आता टॉपिक बघू आपण. आता बाकीच्याला विचारलं नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला विचारलं नाही. आणि टेस्ट सुद्धा राहणार आहे. सो एनी हाऊ तुम्हाला कसंही तुम्हाला ते प्रिपेअर करायचंच आहे, स्टडी करायचंच आहे. इन केस यू हॅव डिफिकल्टी, काही डिफिकल्टी असेल, काही डाऊट असेल तर विचार घ्यायचं, तेव्हाच क्लिअर करून टाकायचं. ठीक आहे, चला आता. तर फिजिकल क्वांटिटी आहेत, फिजिकल क्वांटिटी आहेत ज्या क्वांटिटी मेजर करता येतात. लेंथ मेजर करता येते, फिजिकल क्वांटिटी. डिस्टन्स मेजर करता येते, डिस्टन्स. एखादा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टने इथून तिथपर्यंत जाताना किती डिस्टन्स कव्हर केलं मेजर करता येणार आपल्याला. वेलॉसिटी किती होती मेजर करता येणार आहे. हा डिस्प्लेसमेंटच्या आणखी रिलेटेड कोण आहे, काय सिमिलर टर्म आहे डिस्प्लेसमेंटच्या टर्म. डिस्टन्स, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट म्हणजे थोड्याशा सिमिलर आहे ना. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट थोडेसे सिमिलर आहे. वेलॉसिटी स्पीड थोड्याफार सिमिलर आहे. ठीक आहे, डायरेक्शन थोडंसं मॅटर आहे, वेक्टर स्केलरचं मॅटर काय आहे बघू आपण डिटेलमध्ये काय आहे ते. पण ह्याच्या क्वांटिटीज आहे, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, स्पीड, फोर्स, ॲक्सेलरेशन, या सगळ्या क्वांटिटी आपण मेजर करता येतात. पण आता बरं समजा मी जर म्हटलं आपण किंवा आपल्याला मेजर करायची वेलॉसिटी, कारण वेलॉसिटी हे ऑब्जेक्टची केव्हा असेल, ऑब्जेक्टची वेलॉसिटी केव्हा असेल, जेव्हा मोशनमध्ये असेल. आता याची वेलॉसिटी आहे का, नाही आहे. जेव्हा हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तेव्हाच त्याची वेलॉसिटी असेल. ठीक है ना, कोई भी ऑब्जेक्ट की वेलोसिटी कब रहेगी, जब वो मोशन में रहेगा. अगर वो मोशन में नहीं है या रेस्ट है तो उसकी वेलोसिटी नहीं है यानी कि जीरो होंगी, वेलोसिटी इक्वल टू जीरो नहीं होगी. ठीक है, तो यहाँ पर एक कंडीशन, अगर वेलोसिटी अगर मेजर करनी है तो हमें क्या चाहिए, ऑब्जेक्ट चाहिए मोशन में. ठीक है, तर मग मोशन म्हणजे काय असेल, मोशन क्या रहता, मूवमेंट रहती है. ओके, हाँ हो रही है, बराबर है. ऑब्जेक्ट है, ऑब्जेक्ट मूवमेंट परफॉर्म कर रहा है. ठीक है, बराबर है. और कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी असेल, बरोबर आहे. जर समजा एक सोपी पार रिलेशन एक सोपा आहे. अगर बॉडी, जर बॉडी कशी आहे, जर बॉडी आहे मोशनमध्ये, जर बॉडीची काही ना काही वेलॉसिटी आहे, काही ना काही जर वेलॉसिटी असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी असतेच. करेक्ट, बस. तर हां, मोशन काय म्हटलंय आपण, ठीक आहे, थोडंसं आणखी डिटेलमध्ये पाहायचं. मोशनमध्ये ठीक आहे, एक्झॅक्ट थोडं जायचं आपल्याला, एक्झॅक्ट जायचं मोशनमध्ये. काय मोशन म्हणजे काय, याने म्हटलं मुवमेंट. बरं, आणखी काय, त्याने म्हटलं कायनेटिक एनर्जी आहे. अच्छा, तुम्हाला काहीच माहित नाही. फोर्स, अच्छा, फोर्स ऍक्ट केला असेल, बॉडीवर फोर्स अप्लाय केला असेल तेव्हा मोशन आली असेल. ठीक आहे, बॉडी तशी तर काही मोशन येणार नाही आहे, बरोबर आहे का रे. ह्या बॉडीमध्ये मोशन केव्हा येणार आहे, तेव्हा फोर्स अप्लाय करू, तसं काही येणार नाही आहे. बरं, चला डायरेक्ट मध्ये एक्झॅक्ट जाणार त्याच्यावरती, मोशन म्हणजे काय तर. बरं, नाही सांगताय आणखी काही करे. ओके, चला माहीत म्हणून हां, हे बा, हा जो ऑब्जेक्ट आहे याची काय ही पोझिशन आहे सध्या, ही आहे त्याची पोझिशन, सध्या ही पोझिशन आहे, या टायमिंगला ही पोझिशन आहे. ओके, आता एका सेकंदानंतर पोझिशन चेंज झाली, पोझिशन चेंज झाली, एका सेकंदानंतर पोझिशन चेंज झाली, आणखी एका सेकंदानंतर पोझिशन चेंज झाली, आणखी एका सेकंदात पोझिशन चेंज होत आहे. पोझिशन चेंज होते कारण मोशनमध्ये काय होत असते, पोझिशन चेंज होत असते आणि कंटिन्युअसली चेंज होते. बरं आहे का, समजा बा आता मोशनमध्ये करत नाही, मोशनमध्ये करत नाही. हा ठीक आहे, इथून तर इथपर्यंत मोशनमध्ये आहे, इथून तर इथपर्यंत मोशनमध्ये आहे, पण सध्या मोशनमध्ये नाही आहे. मोशनमध्ये केव्हा असेल, जेव्हा तो कंटिन्युअसली त्याच्याकडे पोझिशन चेंज करत असेल. काय चेंज करत असेल, पोझिशन. समजलं काय, जर एखादा ऑब्जेक्ट आहे आणि जर तो ऑब्जेक्ट स्वतःची पोझिशन चेंज करत असेल तेव्हा तो मोशनमध्ये, बरं पोझिशन चेंज करत असेल
आता एखाद्या ऑब्जेक्टची मोशन आहे, ठीक आहे ना, ऑब्जेक्टची मोशन आहे, हे ऑब्जेक्टची मोशन पाहणार पण लागेल ना, मोशन जो है वो मोशन ऑब्जर्व करने वाला भी लगेगा ना, ठीक है ना. मग समजा बरं, समजा कन्सिडर करा की आता हा जो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, तुम्ही ऑब्झर्व करत आहात, तुम्ही झाले ऑब्झर्वर. ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, कोण ऑब्झर्व करत आहात, तुम्ही झाले ऑब्झर्वर, ठीक आहे ना. बरं, ऑब्झर्वर कशात रे, रेस्ट. ऑब्झर्व कशा तुम्ही थांबलेला, ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट हा पोझिशन चेंज करत आहे. कारण आता मी पण समजा लक्ष द्या, समजा कन्सिडर करा मी समजा ऑब्झर्वर आहे ना, कारण मी पण ऑब्झर्व करणार आहे. आता हा ऑब्जेक्ट आहे आणि समजा काय ऑब्जेक्टची मोशन आहे, मी रेस्ट आहे सध्या, ठीक आहे. हां, पण जेव्हा ऑब्झर्वर रेस्ट असतो आणि ऑब्जेक्ट पोझिशन चेंज करत असेल तेव्हा मोशन दिसते. पहा काय म्हटलं, अगर ऑब्जर्वर अगर रेस्ट है और ऑब्जेक्ट अगर पोजीशन चेंज कर रहा है उसके हिसाब से तब जाके हमें मोशन दिखेगी. तेव्हा जो ना मी रेस्ट असेल, ऑब्जेक्ट चेंज करत असेल पोझिशन, तेव्हा मला याची मोशन दिसणार आहे. आता बाबा दिसते का मला, म्हणजे माझी गोष्ट. आता मी ऑब्झर्वर आहे आणि ऑब्जेक्ट आहे, दोन्ही काय सारख्या स्पीडमध्ये आहे, दोन्ही कशात आहे, सारख्या स्पीडमध्ये आहे, तेव्हा मोशन दिसत नाही. आता हे ठीक आहे, तुम्हाला कसं समजणार आहे, तुम्हाला तर मोशन दिसत आहे, तुम्हाला तर दोन्ही मोशन दिसत आहे, हे पण दिसत आहे, मी पण दिसत आहे. मोशन एक सिंपल मोशन ऑब्झर्वर डिपेंड असते. का कसा, बस आहे ना, बस एस टी महामंडळाची बस, ठीक आहे. आणि त्याच्यावर समजा काय दोन, समजा काय दोन सीटचं काहीतरी समजा दोन पॅसेंजर सीट असते काहीतरी बरं. तर हे दोन फ्रेंड आहेत, बसमध्ये बसलेलं आहे, बस मोशनमध्ये आहे. बरं, बस मोशनमध्ये असेल, हे दोन्ही मोशनमध्ये असतील, जेवढी स्पीड बसची तेवढी या दोघांची स्पीड असणार आहे. आता हा त्याला पाहणार आहे, ओके, हा त्याला पाहणार आहे. काय तुला हा मोशन दिसेल का, तो बस मोशन आहे ना, थोडं इमॅजिन करायची. आता हे सध्या बस नाही, मला मोशनही नाही आहे, जस्ट इमॅजिन थोडंसं. हां, तर बसमध्ये आहे, दोन फ्रेंड बसमध्ये बसलेले आहेत, ओके, बस मोशनमध्ये आहे, दोन्ही मोशनमध्ये आहे, दोन्ही मोशनमध्ये आहे. पण आता जेव्हा हा जो आहे तर त्या दुसऱ्या जेव्हा पाहणार आहे तर तो मोशन दिसत नाही ना आपल्याला, बरोबर आहे. कारण आपण जेव्हा साईडच्याला पाहतो आपण तो मोशन दिसत आपल्याला नाही दिसत. का नाही दिसत, ज्याला पाहत आहे तो ऑब्जेक्ट आणि जो पाहता ऑब्झर्वर, दोन्ही कसे आहेत रे, सारख्या स्पीडमध्ये, बरोबर. दोन्ही जेव्हा सारख्या स्पीडमध्ये तेव्हा मोशन दिसत नाही, बरोबर. हां, ठीक आहे. जर समजा हा जर खाली असता, हा समजा बसच्या खाली असता, रोडच्या साईडने असता, आणि जर समजा आणि हे बस गेली असतील, हा समजा दिसत असेल, बस साईडने गेली असते, हा मोशनमध्ये दिसत असेल. हा जर समजा साईडमध्ये उभा असतं, हा जर रोडच्या साईडने उभा असता पाहत असेल तर तेव्हा तो मोशन दिसत असेल. मग तेव्हा कसं असतं, हा रेस्ट, हा पहिला असता रेस्टमध्ये, तो असता वेलॉसिटीमध्ये, मोशनमध्ये, तेव्हा मोशन दिसते. ऑब्झर्वर कसं आहे, ठीक आहे, समजलं मला. ऑब्झर्वर कसं आहे, रेस्ट आहे किंवा सारख्या स्पीडनी आहे, समजा काय डिपेंड, समजा काय म्हणतो ना, ऑब्जेक्टची मोशन केव्हा दिसेल हे डिपेंड आहे ऑब्झर्वरने. वेदर द ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट ऑर द ऑब्झर्वर, वेदर द ऑब्झर्वर इज ॲट रेस्ट ऑर द ऑब्झर्वर इज मूव्हिंग विथ द सेम वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. If the observer is rest and object is changing its position, then he could observe the motion. But if the observer and the object both are moving with the same velocity, if the object and observer are moving with the same velocity, then observer cannot see that motion, cannot observe it. It is dependent. It is a relative motion. So motion is the relative term because it is depend upon the observer. ठीक आहे सर, एक समजलं? Yes sir. बरं. मग मोशन बा, आता बा मोशन काय म्हणतात, थोडंसं बा फक्त काय की बा पोझिशन चेंज करेल एवढं मोशन नाही आहे. पोझिशन चेंज करेल, पण कोणाच्या हिशोबाने चेंज करायला हवी, जे आहे ना ऑब्झर्वरच्या हिशोबाने, सराउंडिंगच्या हिशोबाने, असं म्हणा त्याला. की हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट कंटिन्युअसली पोझिशन चेंज करत आहे सराउंडिंगच्या हिशोबाने, तेव्हा तो मोशनमध्ये. आणि विथ रिस्पेक्ट टाइम पण, टाइमच्या पण हिशोबाने, सध्याकडे इथं आहे, नंतर मग पोझिशन त्याची करे भाई, नंतर इथं आहे, नंतर इथं आहे, नंतर इथं आहे, टायमिंगच्या हिशोबाने पण चेंज करत आहे. मोशन पहा प्रॉपर डिपेंड करतो. When an object, when an object, आणि हा काय करणार आहे, इज चेंजिंग, ऑब्जेक्ट काय करणार आहे, चेंजिंग इट्स पोझिशन, बरोबर आहे. त्याची काय पोझिशन तो चेंज करत असते, आणि कोणाची हिशोबाने आहे, कोणाची हिशोबाने, ऑब्झर्वर हिशोबाने. बरं, ऑब्झर्वर म्हणजे काय, त्याला नाव सराउंडिंग म्हणू शकतो आपण. Changing its position with respect, sorry, what are like continuously, changing its position continuously, आणि कोणाची हिशोबाने आहे तर with respect to observer or surrounding, with respect to surrounding and time सुद्धा.
टायमिंगच्या हिशोबाने त्यांनी पोझिशन चेंज करायला पाहिजे, तेव्हा ती बॉडी मोशन करते. देन इट इज सेड टू बी इन मोशन. ठीक आहे, तेव्हा तो ऑब्जेक्ट म्हणून आपण मोशन मध्ये असेल, देन इट इज सेड टू बी इन मोशन. ठीक आहे, मग आपण याला म्हणून आपण मोशनचं त्याला म्हणून डेफिनेशन म्हणू शकतो. आपल्याला मोशनची डेफिनेशन म्हणू शकतो आपण की when an object is changing its position continuously with respect to surrounding and time, then it is said to be in motion. त्याला क्लिअर आहे? आता जर म्हटलं मी इथं पोझिशन आलं आहे, बॉड काय आलं त्याचा पोझिशन आलं. बरं, ऑब्जेक्टची पोझिशन, ऑब्जेक्टची काय पोझिशन, समजा ऑब्जेक्ट हा सध्या इथं आहे, ऑब्जेक्टची सध्या काय ही पोझिशन आहे, ऑब्जेक्ट काय समजा ही पोझिशन आहे, पोझिशन आपण दाखवू समजा एक्स ने, पोझिशन दाखवायचे कशाने एक्स. ठीक आहे, सो सध्या जर म्हटलं आपण टायमिंग पहा, पडेल टाइम पण समजा काहीतरी टायमिंग काय होतो, इथे होतो 2:20 असा टाइम आहे, हा टाइम आहे. ह्या टायमिंगला ऑब्जेक्ट ह्या पोझिशनला आहे, आणि जर समजा टाइमिंग जर चेंज झाला आणि पडेल बरं ह्या टायमिंगला समजा काय बा 2:30 किती समजा काय 2 सेकंद, ह्या टायमिंगला ऑब्जेक्ट इथं आहे, त्याच्यावर समजा ही पोझिशन आहे, सेकंड पोझिशन आहे. जर पोझिशन चेंज होत आहे आणि विथ दिस टाइम पण आहे, ह्या टायमिंगला इथं आहे, नंतरच्या टायमिंगला तिथं आहे, तेव्हा तो असेल मोशनमध्ये. बरं, ही पोझिशन आहे का त्याची, सध्याची ही पोझिशन आहे, मोशन पण आहे. आपल्याला दाखवायची जर असेल तर आपण कशी दाखवायची आपल्याला पोझिशन दाखवायची. आता ठीक आहे, समजा जर मला जर म्हटले समजा की ऑब्जेक्टची पोझिशन दाखवायची आहे, ठीक आहे, ह्या ऑब्जेक्ट पोझिशन दाखवायची, कशी दाखवायचं बरं, हा ऑब्जेक्ट आहे, दिसतं ऑब्जेक्ट रियल तर आहेच, रियल ऑब्जेक्ट त्याची काही पोझिशन असणार आहे, रियल ऑब्जेक्ट है उसकी कोई ना कोई पोजीशन होनी है, तो उसकी पोजीशन कैसे दिखाते हैं, कैसे दिखा सकते हैं, ये ऐसे दिखा सकते हैं. असं का रे, बरोबर आहे का? हो ना, याची ही पोझिशन आहे. एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन म्हणजे काय आहे की बॉडी का स्पेस मधला पॉईंट, हा ऑब्जेक्ट कुठे आहे, या पॉईंटला आहे, ही त्याची पोझिशन आहे. बरं, इथं मी दाखवलं समजा, इथे मी दाखवलं समजा, हे आपण ऍक्च्युअली दाखवू राहिलो. आपण याच्यामध्ये जर म्हटलं फिजिक्समध्ये कशी दाखवू आपण, आपल्याला पेपरमध्ये कशी पोझिशन दाखवू आपण, पेपरमध्ये पोझिशन कशी दाखवू, ऑब्जेक्ट घेऊन चालली तर ऑब्जेक्ट घेऊन चालली तर काय, ऑब्जेक्टची पोझिशन दाखवायची आहे ना, पेपरवर दाखवायची आहे, बुक पण दाखवायची आहे, फिजिकल क्वांटिटी मेजर करून अल्फाबेट. अच्छा, तो सिम्बॉल नाही, सिम्बॉल नाही, मला काय म्हणायचं तुला पोझिशन दाखवायची. आता ठीक आहे, हे रिअलमध्ये मी अशी दाखवतो पोझिशन, रिअलमध्ये पोझिशन अशी दाखवली, ठीक आहे. मग हे नोटबुकमध्ये पुस्तकामध्ये कसं दाखवतो मी, पेपरमध्ये कशी दाखवतो पोझिशन, ठीक आहे. कधी काही तुम्हाला ग्राफ वगैरे एक्स एक्सिस वाय एक्सिस, मग एक्स ने 2 जायचं आणि वाय 3 जायचं, तुम्हाला क्वेश्चन भेटते, तुम्हाला पॉईंट भेटते, पॉईंट तुम्ही प्लॉट करता. असं आहे काय ते, हा समजा काय वाय एक्सिस, हा झाला एक्स एक्सिस, ओके, हा असतो ओरिजिन, नाव तसं नाही होणार, हा काय आहे एक्स एक्सिस, हा असतो वाय एक्सिस, दोन्ही एक्सिस काय एकमेकांना परपेंडिक्युलर असतं. बरं, हा असतो ओरिजिन, इंटरसेक्शनचा पॉईंट, ओरिजिन म्हणतो आपण. आणि मग आपण काय करतो, आपण समजा आपण पहा जो एक्स एक्सिस आहे त्याच्याकडे आपण स्केल घेतो आपण, किंवा इथपर्यंत काय समजा 1 सेंटीमीटर लाईन, बॉक्सचा बॉक्स, इथपर्यंत 1 सेंटीमीटर, इथं काय समजा 2, इथं 3, इथं 4, समोर काय समजा आहे. बरं, वायडी पण असतंय बॉक्स 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, आणि 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. मग तुम्ही पॉईंट दाखवायचं, तुम्ही पॉईंट प्लॉट केलेला आहे, पॉईंट प्लॉट करायचं मला, समजा एक पॉईंट आहे समजा x1, पॉईंट आहे x1, हा. बरं, हा पॉईंट दाखवायचा असेल P वरून, हा P1 पॉईंट आहे समजा. पॉईंट जर तुम्हाला दाखवायचं असेल ग्राफमध्ये, तर मग तो तुम्ही कसं दाखवता, कोऑर्डिनेट्स. अगर कोई पॉइंट का दिखाना है हमें ग्राफ में, तो कैसे दिखाते हैं, कोऑर्डिनेट्स दिखाते हैं. तो समजा बरं, एक कोऑर्डिनेट आहे, एक पॉईंट आहे, त्याचा कोऑर्डिनेट समजा 2,3, पॉईंट आहे, कोऑर्डिनेट काय त्याचे 2,3, म्हणजे मग त्याचा x कोऑर्डिनेट 2 आहे, त्याचा y कोऑर्डिनेट 3 आहे. मग तुम्ही कसं दाखवता, किंवा जर बा 2 आहे ना, तर मग x चा 2 आहे, तर x ने 2 सेंटीमीटर जायचं, x ने 2 सेंटीमीटर जायचं,
आणि वायने किती रे 300 मीटर. म्हणजे बघा इथून इथून 2 आणि सगळं सगळं इथपर्यंत 3. म्हणजे आपला काय राहिला हा झाला पॉईंट इथं, हा झाला इथं पॉईंट. बरं हे झाली पॉईंटची पोझिशन किंवा मग ऑब्जेक्टची पोझिशन. बरं असं झालं का ऑब्जेक्टची पोझिशन आपण अशी दाखवू ना मग, किंवा असं बघा आपण असं काय एक घ्यायचं काय एक घ्यायचा एक्स एक्सिस, एक घ्यायचा वाय एक्सिस. तो घ्यायचा ओरिजिन. इथं हा ऑब्जेक्ट आहे, मग तो एक्स किती आहे, ऑब्जेक्ट हा एक्स किती आहे 3 टाइम्स, तो वाय ने किती आहे तर 5 टाइम्स. झाले तुम्हाला ऑब्जेक्टची पोझिशन भेटते. ऑब्जेक्टची तुम्हाला पोझिशन मिळते आणि कशी मिळते ह्या सिस्टीमने मिळते. या सिस्टीम मध्ये कोण कोण आहे तर एक्स एक्सिस आहे, वाय एक्सिस आहे. तर या एक्स एक्सिस वाय एक्सिस यांना म्हणतो आपण कोऑर्डिनेट एक्सिस. हा जो एक्स आहे तो एक्स एक्सिस किंवा हा काय आहे वाय एक्सिस, तर यांना काय म्हणतो आपण कोऑर्डिनेट एक्सिस. बरोबर आहे, कोऑर्डिनेट एक्सिस. आणि 2 आहेत म्हणून एक्सिस, कोऑर्डिनेट एक्सिस विच आर परपेंडिक्युलर टू इच अदर. जे एक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात त्यांना म्हणतो आपण रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट एक्सिस. जे एक्सिस एकमेकांना कसे येत रे परपेंडिक्युलर, त्यांना म्हणतो आपण रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट एक्सिस आहे. एक ओरिजिन आहे, एक काय ओरिजिन पण आहे. बरं आणखी काय माहिती आहे का लक्षात द्या. आता तुम्हाला माहिती आहे एक लक्षात द्या की समजा काय हा जो ऑब्जेक्ट आहे हा सध्या इथं आहे, याची पोझिशन दाखवायची आहे, हा सध्या इथं आहे या टायमिंगला आहे. पण उद्या हा असेल किंवा नसेल, म्हणजे ते बघा उद्याचा टाइम म्हटलं आपण म्हणजे उद्याचा टाइम वेगळा असेल, म्हणजे नेक्स्ट टाइमला तो असेल किंवा नसेल. म्हणजे बघा जर समजा तुम्हाला पोझिशन दाखवायची असेल तर मग टायमिंग तो फॅक्टर महत्वाचा असतो. जर तुम्हाला पोझिशन दाखवायची आहे तर ठीक आहे बरोबर आहे, तुम्हाला एक याची गरज पडणारच आहे. एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट ओरिजिनचा गरज पडणारच आहे. पोझिशन देखा नहीं है, इनकी जरूरत पडनी है, लेकिन और एक फॅक्टर रहेगा टाइम फॅक्टर. तर पोझिशन दाखवायची असेल तर टाइम सुद्धा आपल्याला लागणार आहे. बरं मग आता बघा ह्या टायमिंगला आहे इथं, मग टायमिंग मेजर करायचं, टायमिंग दाखवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे वॉच क्लॉक. आपल्याला एक टायमिंग साठी आपल्याला एक लागणार आहे वॉच किंवा क्लॉक लागेल. क्लॉक सुद्धा लागेल. आता ही जी पूर्ण सिस्टीम आहे आता ठीक आहे, आता पूर्ण झालं, आता कम्प्लीट झालेलं आहे. मला ह्या ऑब्जेक्टची पोझिशन दाखवायची होती, पोझिशन दाखवली. आता पूर्णपणे दाखवू शकतो आपण आता, ठीक आहे कम्प्लिटली दाखवू शकतो आपण. किंवा एक्सने असा आहे वायने असा आहे आणि समजा ह्या टायमिंगला आहे. नाव वी कॅन से त्याची पोझिशन काय कम्प्लिटली दाखवत आली, कम्प्लिटली डिस्क्राईब करत आली. तर आता ही जी सिस्टीम असते, ही जी पूर्ण सिस्टीम बनली, ही पूर्ण सिस्टीम कोण कोण यामध्ये कोऑर्डिनेट एक्सेस, आणखी काय आहे ओरिजिन. ओके ओरिजिनला म्हणतो आपण रेफरन्स पॉईंट. कारण माहिती का, कारण आपण त्याची पोझिशन सांगतो आपण याच्या हिशोबाने. ओरिजिन पासून एक्सला 2, ओरिजिन पासून वायला 2, हा जो ओरिजिन असते याला म्हणतो आपण रेफरन्स पॉईंट. यालाच काय म्हणतो आपण रेफरन्स पॉईंट. बरं तर रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट एक्सिस, रेफरन्स पॉईंट आणि काय क्लॉक, ही जी पूर्ण सिस्टीम बनते तर ह्या सिस्टीमला म्हणतात फ्रेम ऑफ रेफरन्स. ओव्हरऑल दिस सिस्टीम, पूर्ण सिस्टीम याला काय म्हटलं फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि याने काय केलं पोझिशन दाखवली. मग फ्रेम ऑफ रेफरन्स याने काय दाखवू आपण पोझिशन दाखवू. सो फ्रेम ऑफ रेफरन्स हम क्या कर सकते हैं ऑब्जेक्ट की पोझिशन दिखा सकते हैं. त्याला काय ऑब्जेक्टची पोझिशन दाखवू शकतो. बरं दुसरं काय आहे पहा, सध्या या टायमिंगला इथं आहे ऑब्जेक्ट. मग आफ्टर सम टाइम ऑब्जेक्ट इथं गेला, आफ्टर सम टाइम ऑब्जेक्ट इथं आहे, ऑब्जेक्ट मोशन मध्ये करेल म्हणजे ऑब्जेक्टची मोशन पण दाखवू शकतो आपण. म्हणजे बघा ही जी समजा फ्रेम आहे तर ह्या फ्रेमने आपण काय करू शकतो, आपण ऑब्जेक्टची मोशन दाखवू शकतो. बरोबर आहे, पोझिशन दाखवू शकतो. ठीक आहे. आणि दुसरं काय दाखवू शकतो आपण मोशन. पोझिशन और मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन बी डिस्क्राइब्ड बाय यूजिंग दिस फ्रेम ऑफ रेफरन्स. ठीक आहे. बरं आता हे जर समजा ऑब्जेक्टची पोझिशन किंवा मोशन म्हटली, ऑब्जेक्टची पोझिशन किंवा मोशन म्हटली, पण आणखी काय दाखवू शकतो आपण, मला लक्षात द्या. प्लॅनेट्स, ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन, हा खूप मोठा एक इव्हेंट आहे रे. बरोबर आहे, हा खूप मोठा एक इव्हेंट आहे. मग तो जो इव्हेंट आहे तो पण आपण दाखवू शकतो. म्हणजे आपण घे बा एक खूप मोठा घेतला वाय ऍक्सिस, खूप मोठा घेतला एक्स ऍक्सिस,
आणि इकडे काय तो सेंटरमध्ये सन आहे आणि सगळे काय प्लॅनेट काय रिव्हॉल्व होत आहे. हा एक इव्हेंट, तो इव्हेंट पण आपण दाखवू शकतो. पूर्ण इव्हेंट सुद्धा काय आपण दाखवू शकतो या फ्रेमने. समजलं? मग ही जी सिस्टीम आहे, ज्या सिस्टीमने आपण ऑब्जेक्टची पोझिशन, ऑब्जेक्टची मोशन किंवा एखादा इव्हेंट आपण पूर्णपणे दाखवू शकतो, तर त्या सिस्टीमला म्हणतो आपण फ्रेम ऑफ रेफरन्स. आपल्याला मग आता हा टॉपिक टॉपिक झालाही कम्प्लीट म्हणतो. आता ऍक्च्युली आपण हा टॉपिक पाहत होतो, फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय असते. तर महत्वाचा याचा यूज, फ्रेम ऑफ रेफरन्स याचा यूज काय मला समजला. काय यूज? मोशन दाखवणे किंवा मग इव्हेंट किंवा काय इव्हेंट दाखवणे. हे दाखवण्यासाठी ज्या सिस्टीमला यूज होणार आहे, इट इज कॉल्ड एज द फ्रेम ऑफ रेफरन्स. यामध्ये कोण कोण आहे, त्या सिस्टीममध्ये कोण कोण आहे, तर रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे. बरोबर आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस हे सध्या 2D मध्ये पाहतो आपण. रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट ऍक्सिस आहेत. आणखी कोण आहे? ओरिजिन आहे, ज्याला म्हणतो रेफरन्स पॉइंट. आणखी कोण आहे? ब्लॉक पण आहे. ऑल ऑफ दिस सिस्टीम इट इज कॉल्ड एज द फ्रेम ऑफ रेफरन्स. समजलं सर? आता इथं समजा मी कसं म्हटलं, हा जो ऑब्जेक्ट होता हा कुठं होता? ग्राउंडला होता. हा ऑब्जेक्ट कुठं होता? कुठं होता? ग्राउंडला. ठीक आहे, बरं. समजा हा मोबाईल खाली आहे, ग्राउंडला. ग्राउंडला आहे, हा एक्स एक्सिस घेतला, हा वाय एक्सिस घेतला, कारण एक प्लेन बनला. कारण ऑब्जेक्ट कुठं होता? प्लेन मध्ये आहे. कारण एक्स एक्सिस वाय एक्सिस त्या प्लेन मध्ये ऑब्जेक्ट आहे, कारण ऑब्जेक्ट तिथं आहे. मग ऑब्जेक्ट असते प्लेन मध्ये, 2 डायमेन्शन आहे ना, 2 डायमेन्शनल, 2D. 2 एक्सिस म्हणजे काय? 2D. जर ऑब्जेक्ट आहे प्लेन मध्ये तर आपल्याला गरज पडते काय? समजा काय 2 एक्सिसची. ठीक आहे, कारण ऑब्जेक्ट कुठं होता ना, हा जो ऑब्जेक्ट होता कुठं होता? तो त्या टाईल्सवर होता ना, त्या टाईल्सवर होता, त्या प्लेन मध्ये होता. गरज पडेल आपल्याला काय? 2 एक्सिसची. हा असा किती आहे ना, असा किती आहे. पण समजा ऑब्जेक्ट तो त्या टाईल्सवर नाही आहे, तो त्या समजा प्लेन मध्ये नाही आहे, तो कुठे आहे? स्पेस मध्ये आहे. आता काय गरज पडते आपल्याला? आता हा 3D मध्ये स्पेस मध्ये आहे ना, इथं आपल्याला गरज पडणार 3 डायमेन्शनची. 3D पहा कसं पहा, एक तर पहा कसं लक्षात द्या प्रॉपरली. एक तर एक्सने किती आहे? बरोबर आहे, कारण एक्सने किती आहे? 3 टाइम्स. वायने किती आहे? 5 टाइम्स. आपल्याला हे पण सांगायला लागेल ना, आपल्याला हे पण सांगायला लागेल. मग हाईट किती आहे? आपल्याला हे पण सांगायला लागेल. मग हाईटचा जो समजा तिसरा जो येणार आहे एक्सिस, तो झेड एक्सिस. तो काय येणार आहे? झेड एक्सिस. मग तेव्हा तो असतो झेड एक्सिस समजा. आणि मग तो जर तुम्ही समजा झेड एक्सिस जर घेतला, तर त्या झेड एक्सिसने तुम्ही सांगू शकता. मग तेव्हा त्या ऑब्जेक्टची काय तुम्हाला कम्प्लीट डिस्क्रिप्शन मला सांगू शकता, पोझिशन सांगू शकता त्या 3 एक्सिसने. पण तेव्हा जी बनणार, तेव्हा जी सिस्टीम बनणार आहे ती 3 डायमेन्शन सिस्टीम बनणार आहे. 3 डायमेन्शनल. समजलं का? बरं. तर जी सिस्टीम असणार आहे कोऑर्डिनेट ॲक्सिस सिस्टीम, ती 2D पण असणार आहे, 3D पण असणार आहे. जर ऑब्जेक्ट जर प्लेन मध्ये आहे तर 2Dची गरज पडणार आहे. पण जर ऑब्जेक्ट असला स्पेस मध्ये तर तुम्हाला 3 डायमेन्शन गरज पडणार आहे, 3 एक्सिसची गरज पडणार आहे. मग ह्या सिस्टीम मध्ये काय असतं? 3 रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टम एक्सिस असतात. 3 रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट एक्सिस असतात, एक्स वाय झेड. आणि नंतर एक ओरिजिन असतो, सोबत क्लॉक असते. आणि यांच्या हिशोबाने मग आपण दाखवतो काय? पोझिशन. ओरिजिनच्या हिशोबाने दाखवतो, ओरिजिनच्या हिशोबाने एक्सने किती, ओरिजिनच्या हिशोबाने वायने किती, आणि ओरिजिनच्या हिशोबाने काय सांगा झेडने किती. तो झेड कसा असणार आहे? झेड हा एक्स असा, हा वाय असा, आणि झेड असा बाहेर, बोर्डच्या बाहेर. बरोबर आहे? 3 डायमेन्शनल. कारण 3ही कशी लागतील आपल्याला? परपेंडिक्युलर करायला. झेड कसा असतो? बाहेर, बोर्डच्या बाहेर. समजलं? सो ही झाली आपली फ्रेम ऑफ रेफरन्स. यावर रेडी? फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि यात काय आपण मोशन ते पण एकच केलं आहे. आता तुम्हाला मोशन पण लिहायचं ना? लिहा मला कालीचं बाबा आधी मोशन द्या रेडी प्रॉपरली लिहू. अगेन लिहू इंग्लिश केलं गेलं आहे. क्वेश्चन हेडिंग देते लिहा त्यामध्ये. When an object is changing its position
continuously with respect to its surrounding. Observe, no? With respect to its surrounding and time. Then the body is said to be in motion. हे सांगतो प्रॉपर घ्या. एखादी बॉडी मोशन मध्ये केव्हा असेल किंवा एखादी बॉडी मोशन मध्ये आहे केव्हा म्हणू आपण, जेव्हा ती स्वतःची पोझिशन चेंज करत असेल विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग अँड विथ रिस्पेक्ट टू टाइम, तेव्हा आपण म्हणू ती मोशन मध्ये आहे. आणि नंतर मग आपला टॉपिक कुठला, फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स. चला लिहा यामध्ये काय दिसलं यामध्ये, फ्रेम ऑफ रेफरन्स. तर हे काय सिस्टम असते, हे काय असते सिस्टम असते. लिहा अ सिस्टम, एक सिस्टम आहे, अ सिस्टम ऑफ रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट एक्सेस. एक सिस्टम आहे ऑफ रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट एक्सेस अलॉंग विथ, सोबत कोण कोण आहे त्याच्या, त्या एक्सेसच्या सोबत कोण कोण आहे, ओरिजिन किंवा रेफरन्स पॉइंट, अलॉंग विथ अ रेफरन्स पॉइंट. आणि त्याच्या हिशोबाने आपण सांगू अलॉंग विथ अ रेफरन्स पॉइंट अँड अ क्लॉक अँड अ क्लॉक. आणि याचा यूज कशासाठी, ऑब्जेक्टची पोझिशन मोशन डिस्क्राइब करण्यासाठी. which describes the position or motion of an object or an event is called as frame of reference. It's called as frame of reference. लिहून घ्या फ्रेम ऑफ रेफरन्स. हे काउंट टाकसल रे, डायग्राम काउंट टाकसल, एक्स एक्सिस वाय एक्सिस झेड एक्सिस हा ओरिजिन आणि समजा काय इथे समजा ऑब्जेक्ट.
याच ही जी सिस्टम आहे ना आपली, ही जी सिस्टम आहे किंवा ही जी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, ही जी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे याला आणखी एक नाव आहे. ही जी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे याला आणखी एक नाव आहे, आणि त्याला नाव आहे बारे, कुठं नाव पाहणार आहे? The simplest frame of reference is simplest frame of reference is काय वाचलं आहे? कार्टेशियन है ना, कार्टेशियन सिस्टम ऑफ कोऑर्डिनेट्स. हे जी सिस्टम आहे याला दुसरं नाव कुठलं आहे? कार्टेशियन सिस्टम ऑफ कोऑर्डिनेट्स. ओके, जी सिम्पलेस्ट फ्रेम आहे, ही सिम्पलेस्ट फ्रेम आहे, याला नाव आहे कार्टेशियन सिस्टम ऑफ कोऑर्डिनेट्स. करेक्ट. फक्त आपण एकदा यावर रिवाइज करायचं आहे, बाकी आपण उद्या पाहणार आहे. फक्त एवढं आपण रिवाइज करू. झालं का रे? चला डेफिनेशन मारायची. फ्रेम ऑफ रेफरन्सची डेफिनेशन सगळ्यांना एकदा रिवाइज करायची आहे, वाचायची आहे. काय म्हणते बा? A system of rectangular coordinate axis along with a reference point and a block which describes the position or motion of an object or an event is called as frame of reference. The simplest frame of reference is Cartesian system of coordinates.